6वा जो आहे संधिपाद किंवा आर्थ्रोपोडा, हा प्राणी सृष्टीतला सर्वात मोठा संघ आहे. आर्थ्रोपोडा किंवा संधिपाद याचा अर्थ बघूया. उपांग म्हणजे त्यांचे पाय किंवा पंख छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली असतात, म्हणून यांना संधिपाद म्हणतात. झुरळाचे पाय डोळ्यासमोर आणा, असे असे 2-3 तुकडे जोडून त्याचा पाय बनलेला असतो. डास, माशा, फुलपाखरं या सगळ्यांचे पाय उपांग छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडतात, म्हणून त्यांना म्हणतात संधिपाद. सांधे असणारे सांध्याने जोडलेले किंवा सांध्यासारख्या भागाने जोडलेले पाय संधिपाद. पृथ्वीवर या संघातल्या प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून हा प्राण्यांमधला सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी. म्हणजे काय, तर ते कुठेही राहिलेत ना, म्हणून त्यांची संख्या जास्त आहे. बर्फाळ प्रदेशात आहेत, पाण्यात आहेत, वाळवंटात असतील, सगळ्या ठिकाणी ते राहू शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे अनुकूलन क्षमता सर्वात जास्त आहे आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ असं म्हणता येईल त्याला. खोल महासागर, सर्वात उंच पर्वत शिखर आणि तिथपासून सगळ्या प्रकारच्या अधिवासात, जंगलात, बर्फात, गवताळ प्रदेशात सगळीकडे आढळतात. शरीर त्रिस्तरी, 3 थरांनी बनलेलं. आतमधली पोकळी खरी आहे आणि द्विपार्श्व सममित, 2 भाग, एकच अक्ष असतं. शरीरात ह्यांचं सुद्धा शरीर खंडीभूत आहे, खंडांनी बनलेलं आहे. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल, कायटिन नावाचा एक कडक पदार्थ असतो. झुरळाच्या शरीरावर जो असतो ना, चॉकलेटी रंगाचा कडकडीत, ते कायटिन. सगळ्या कीटकांच्या भोवती, सगळ्या संधिपादांच्या भोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असतं आणि हे एकलिंगी आहेत, म्हणजे नर वेगळा, मादी वेगळी. या संघामध्ये तुमच्या ओळखीची बरीच मंडळी आहेत, बघूया आता. भुंगे, नंतर फुलपाखरं, ही फ्ली म्हणजे गोचिड, कॅट फ्ली म्हणजे कुत्री मांजरी यांच्या अंगावर असणारी गोचिड, समुद्रातला खेकडा, शिवंडा, कोळंबी, हे सगळे समुद्रातले मासे सोडून जे हे काय प्राणी आहेत, आता मी जी 3 नावं घेतली, खेकडा, शिवंडा, कोळंबी, हा संधिपाद आहेत, मासे नाही आहेत ते. ड्रॅगन फ्लाय, माशी, इयरविग, नाकतोडा, डास, दिव्यावर येणारे काळे राखाडी पतंग, विंचू, काडी किडा, प्रार्थना कीटक पण म्हणतात त्याला, आणि क्रिकेट म्हणजे खेळण्यातला क्रिकेट नाही, किरकिर आवाज करतो ना रातकिडा, तो. सगळ्या प्रकारचे कीटक आणि शिवाय त्याच्यात हे खेकडे, विंचू, हे सगळे ह्या संधिपाद संघामध्ये येतात. आता ह्यांची बघाल तुम्ही शरीर, उपांग, पाय बघा कसे तुकडे जोडलेल्या तुकड्यांनी बनलेले आहेत, इथे स्पष्ट दिसतंय. 3 तुकड्यांनी त्याचे पाय बनलेत आणि हे भक्ष्य पकडण्यासाठी नांगी आहे. तशीच विंचवाला नांगी असते शत्रूपासून रक्षण करण्यासाठी, आणि पुढच्या याला सुद्धा घट्ट पकडण्यासाठी त्याला असे काटेरी असतात. प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, कारण हा सर्वात मोठा संघ आहे. 7वा संघ आहे मृदुकाय, एकदम वेगळा. मृदू म्हणजे मऊ, ज्यांचं शरीर मऊ बुळबुळीत असतं त्यांना मृदुकाय म्हणतात. दुसरा सर्वात मोठा म्हणजे संधिपादांच्या खालोखाल यांच्या प्राण्यांची संख्या जास्त आहे. जलचर किंवा भूचर. जलचर मृदुकाय, ऑक्टोपस, शिंपला, हे सगळे समुद्रात राहतात. नंतर असे शंख, हे पण समुद्रात राहतात. काही गोड्या पाण्यात राहतात आणि काही जमिनीवर आहेत. कोण जमिनीवर आहेत? गोगलगाई, बागेतल्या गोगलगाई असतात ना, शंख असलेल्या पण असतात, शंख नसलेल्या पण असतात. त्या शरीर बघितलं तुम्ही म्हणाल गोगलगाईला तर कडक कवच आहे, पण ते तिचं कवच आहे. आतलं शरीर एकदम मऊ असतं, आतमध्ये हाडं नसतात, आणि त्याच्या रक्षणासाठी त्यांच्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच म्हणजे शेल. शिंपले, हे सुद्धा शिंपल्याच्या शरीरातून
बाहेर पडतो कॅल्शियम कार्बोनेटचा द्रव आणि तो सुकल्यानंतर त्याचं कवच बनतं. कवच हे शरीराभोवती काहींच्या शरीरांच्या मध्ये असतं तर काहींमध्ये नसतं सुद्धा. उदाहरणार्थ त्या शंख नसलेल्या गोगलगाई. शरीर कसं आहे? त्रिस्तरी, देहगुहायुक्त, अखंडित, यांना मात्र खंड नाही आहेत आणि मऊ आहे. गोगलगाईचं सारखं प्राणी वगळला तर सर्वांचं शरीर द्विपार्श्व सममिती. ऑक्टोपस पण काल्पनिक रेष आखली तर 2 समान भाग होतील त्याचे. याला शुंडकं आहेत, डोळे आहेत, एवढंच त्याचं शरीर आहे. प्रत्येकाची इथे रचना वेगळी आहे. डोकं, पाय आणि आंतरांग संहती, विसरल मास, असं 3 भाग विभागलेलं असतं. आणि आतमधलं जे आहे अंतरांग संहती त्याच्यासाठी हे कवच तयार होतं. पाय ह्याच्या बाहेर येतो. अगदी शिंपले सुद्धा त्याच्यातले 2 असे पाय बाहेर काढून वाळूमध्ये चालतात किंवा पाण्यात पोहतात. एकलिंगी आहेत म्हणजे पुन्हा नर वेगळा मादी वेगळी. कालवाला बघा त्याच्या शरीराच्या आतमध्ये कचकचित असतं म्हणजे त्याच्या शरीराचं कवच जे आहे ते शरीराच्या आत आहे, बाहेर नाही आहे. द्विपुट किंवा शिंपला ह्याचं शरीराच्या बाहेर आहे, गोगलगाईचं शरीराच्या बाहेर आहे, तर ऑक्टोपसला कवचच नाही आहे. म्हणजे ह्याच्यात सुद्धा खूप प्रकार आहेत. इथे तुम्हाला 3च उदाहरणं दिसतात. पुढचा संघ आहे 8वा, कंटकचर्मी. कंटक म्हणजे काटे. इंग्लिश नाव आहे इकायनोडर्मॅटा. तारामासा, समुद्र काकडी, सी अर्चिन यांच्या जर शरीराला तुम्ही हात लावला तर असे कडक काटे लागतात. असे काटे असणारं शरीर म्हणून कंटकी चर्मी. कशापासून बनतात हे काटे? कॅल्शियम कार्बोनेट. हे फक्त समुद्रात आढळतात. शरीर पुन्हा 3 थरांचं, देहगुहायुक्त आणि प्रौढ अवस्थेत पंचअरीय. पंचअरीय जास्त करून तारामासा आहे. अळी अवस्थेमध्ये मात्र द्विपार्श्व सममिती म्हणजे एकच अक्ष असतो. यांचं वैशिष्ट्य आता इथे दिसत नाही आहेत आपल्याला, पण हे तारामाशाच्या खालच्या बाजूनी नलिकापाद म्हणजे छोट्या छोट्या असंख्य नळ्या असतात. त्या नळ्या वाळूमध्ये रोवून पुढे 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 हळूहळू सरकतात. ते म्हणजे ती त्यांचे पाय आहेत, त्यांना म्हणतात नलिकापाद, ट्यूबफिट. नलिकापादांचा दुहेरी उपयोग आहे. अन्न पकडण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. तर हे सी अर्चिन सारखे प्राणी स्थानबद्ध असतात, हालचाल करू शकत नाहीत. यांचं कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकी म्हणजे असं काटे असतात किंवा पट्टिका, इथे प्लेट्स आहेत, याच्यापासून बनलेलं असतं. या प्राण्यांमध्ये सुद्धा पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मिती, जर स्टारफिशचा एक हा भाग तुटला तर तो पुन्हा तयार होतो. यांचं पण तसंच आहे. हे त्याचे काटे काही कारणांनी तुटले तर परत येतात. बहुतेक प्राणी एकलिंगी आहेत म्हणजे नर मादी वेगवेगळे. तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार ह्याच्यासारखाच पण आणखी वेगळा असतो. सी ककुंबर, सी अर्चिन हे सगळे कंटकी चर्मी आहेत. पुढचा 9वा संघ आहे बघा आता कशी प्रगती झाली. या आधीच्या 8 संघांमध्ये अजिबात समपृष्ठरज्जू, हाडं, अंतःकंकाल म्हणजे सांगाडा काहीच नव्हता. हा जो संघ आहे अर्धसमपृष्ठरज्जू, याला उत्क्रांतीच्या दृष्टीने जोडणारा दुवा, कनेक्टिंग लिंक म्हणतात. परत पहिल्या प्रकरणात जा आणि थोडंसं आठवा की 2 गटांना जोडणारा असेल एखादा प्राणी किंवा एखादा सजीव तर त्याला कनेक्टिंग लिंक किंवा जोडणारा दुवा म्हणतात. तसं ह्या संघातले प्राणी का असं म्हटलं जातं तर ह्यांच्यात काही गुणधर्म असमपृष्ठचे आहेत तर काही गुणधर्म समपृष्ठरज्जू प्राण्यांचे आहेत. कसे काय ते आता आपण बघूया. यांचं शरीर 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. शुंड, गळपट्टी, जशी आपल्याला मान आहे तशी यांना गळपट्टी आली, आणि प्रकांड हे मुख्य शरीर. फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू. बघा आपला कसा पूर्ण मानेपासून
पायांच्या पर्यंत पृष्ठरज्जू आहे, तसा ह्याला फक्त शुंडेमध्ये. म्हणजे थोडासा गुणधर्म पृष्ठरज्जू प्राण्यांचा, तर बाकीचे सगळे असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे. फक्त शुंडेमध्ये असतो म्हणून याला अर्ध समपृष्ठरज्जू. संपूर्ण शरीरात नाही, अर्ध्या शरीरात. यांना ॲकॉन कृमी असं म्हणतात. सागर निवासी आहेत, वाळूत बिळं करून राहतात, अर्थात आपल्याला दिसत नाहीत, समुद्राच्या तळाशी राहतात ते. श्वसनासाठी यांना एक ते अनेक कल्लाविदरे, इथं ही दाखवली आहेत ती कल्लाविदर आहेत बघा. आता हे गुणधर्म कोणाचे आले? पृष्ठरज्जू, पुढच्या गटाचे आले, म्हणून याला म्हणतात जोडणारा दुवा. एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी सुद्धा असू शकतात. बॅलानोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस, त्याच्यातला हा बॅलानोग्लॉसस विशेष करून असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू दोन संघांची मिक्स आहे, म्हणून याला जोडणारा दुवा म्हणतात. तर इथपर्यंत आपण 9 बघितले, ते होते असमपृष्ठरज्जू प्राणी. पुढचा प्रगत प्राण्यांचा जरासा संघ आहे, तो आहे समपृष्ठरज्जू प्राणी. त्याचे 3 उपसंघ केलेले आहेत. पुच्छ समपृष्ठरज्जू म्हणजे आता हा पृष्ठरज्जूवरूनच कुठे असेल तो जर शेपटीत असेल पुच्छ समपृष्ठरज्जू, डोक्याच्या भागात असेल शीर्ष समपृष्ठरज्जू, आणि संपूर्ण शरीरात असेल तर ते पृष्ठवंशीय. असे 3 उपसंघ कोणाचे झालेत? समपृष्ठरज्जू प्राणी संघ. आता त्याची लक्षणं बघूया. पहिला उपसंघ आहे पुच्छ समपृष्ठरज्जू, युरोकॉर्डेटा. याच्या फक्त शेपटीच्याच बाजूला पृष्ठरज्जू असतो. सागर निवासी आहेत. कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने, म्हणजे यांच्या शरीरावर कुंचकू नावाचं चर्मसाम्य, याचा अर्थ कातडीसारखं चामडीसारखं आवरण असतं, पण खरी चामडी नाही. यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहतात आणि फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून पुच्छ समपृष्ठरज्जू असं नाव आहे त्यांचं. सागर तळाशी स्थिरावल्या की त्यांचं रूपांतरण स्थानबद्ध प्रौढ. बघा पुन्हा हे स्थानबद्ध आहेत, एकाच ठिकाणी आधारात्रीला चिकटून राहतात, फिरू शकत नाही. उभयलिंगी आहेत, म्हणजे नर आणि मादी एकाच शरीरात. हर्डमॅनिया, डोलिओलम, ऑइकोप्लुरा. हा डोलिओलम आहे, हा हर्डमॅनिया आहे. क्लोम रंध्र, अलिंद्र रंध्र, बाह्य कवच, अंग वगैरे. लक्षात काय ठेवायचं? तर शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू, म्हणून यांचं नाव पुच्छ समपृष्ठरज्जू किंवा कंचुकयुक्त बाह्य कवची, किंवा इंग्लिश नाव आहे युरोकॉर्डेटा. दुसरा उपसंघ पुच्छ शीर्ष समपृष्ठरज्जू. ह्याच्या डोक्याच्याच भागात फक्त आहे पृष्ठरज्जू, फक्त डोक्याच्या भागात. लहान माशाच्या आकारासारखे, सागर निवासी, पुन्हा समुद्रात राहणारे. शरीराच्या लांबी इतका ह्यांचा पृष्ठरज्जू असतो. सबंध शरीर एवढा आहे, फक्त डोक्यात नाही आहे, पण शीर्ष भागात सगळीकडे. ग्रसनी मोठी आहे, आणि आता इथे कल्लाविदर आहेत आणि आतमध्ये कल्ले आहेत, हे श्वसन करण्यासाठी असतात. आणि एकलिंगी आहेत, नरमादी वेगवेगळे. एम्फिऑक्सस हे त्याचं इंग्लिश नाव आहे उपसंघाचं सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटा. आणि तिसरा उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. याच्यात पृष्ठरज्जू नाहीसा होतो आणि त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. याचं शीर म्हणजे डोकं पूर्णपणे विकसित झालेलं असतं पृष्ठवंशीय प्राण्यांचं. मेंदू जास्ती प्रगत आहे आणि त्याचं रक्षण करण्यासाठी कवटी असते, जशी आपल्या डोक्यात आहे. अंतःकंकाल म्हणजे सांगाडा, कंकाल म्हणजे सांगाडा. अंतःकंकाल म्हणजे शरीराच्या आतमध्ये असणारा सांगाडा. तुमची हाडं दिसतात का? नाही, आतमध्ये असतात. तो कास्थीमय, म्हणजे काही माशांच्या शरीरात कास्थी असतात, तर बाकी सगळ्यांच्या शरीरात अस्थी असतात. हाडं कास्थीनी बनलेला असतो किंवा अस्थीनी बनलेला असतो आतला सांगाडा. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित आहेत,
तर काहींना जबडे आहेत, आपल्याला सुद्धा जबडे आहेत 2. यांचा अभ्यास नीट व्हावा आणि त्यांच्या लक्षणांवरून यांचे 6 वर्ग केलेत. उपसंघ पृष्ठवंशीय आणि त्यांचे 6 वर्ग आहेत, मोठे मोठे आहेत हे पण. चक्रमुखी, मत्स्य म्हणजे मासे, उभयचर म्हणजे पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहणारे, सरीसृप म्हणजे सरपटणारे, पक्षी आणि सस्तनी असे 6 वर्ग केलेले आहेत पृष्ठवंशीय प्राण्यांचे. त्या 6ही मध्ये ही लक्षणं मात्र आहेतच, पण आणखी काहीतरी प्रत्येकाची वेगळी आहेत म्हणून त्यांना वर्गांमध्ये टाकलेलं आहे. पहिला वर्ग आहे चक्रमुखी, सायक्लोस्टोमॅटा. त्याचं उदाहरण आहे पेट्रोमायझॉन. काय काय आहे बघा. जबडे नसणारे, चुशीमुख, चूषक आहेत, म्हणजे एकच तोंड आहे ह्याला. आपलं जसं तोंडाचे 2 जबड्यात भाग होतात तसे ह्याचे नाही आहेत, चूषक आहेत. आणि ते एक जिथे अन्न आहे त्याला चिकटून अन्न शोषून घेतात. चूषक म्हणजे चूषण करणे म्हणजे शोषणे, तर ते शोषून घेतात. कल्यासाठी रंध्र आहेत. शरीर त्वचा मृदू आहे आणि खवले नाही आहेत. युग्मित उपांग म्हणजे आपल्याला जसे 2 हात 2 पाय, पक्ष्यांना 2 पंख, माशांना 2 पर, तशी ह्यांना नाहीत. युग्मित म्हणजे जोड्या, एक एकटंच दिसतंय बघा इथे. अंतःकंकाल कास्थीमय. आता मी जे म्हटलं काही माशांच्या शरीरात कास्थी असतात शार्क सारख्या, तसं ह्यांच्या शरीरात सुद्धा अस्थिच्या ऐवजी म्हणजे हाडांच्या ऐवजी कास्थी असतं. बहुतेक सगळे बाह्य परजीवी आहेत, म्हणजे या चूषकाच्या साह्याने ते दुसऱ्यांच्या शरीराला चिकटून आयतं अन्न खातात, ते बाह्य परजीवी. पेट्रोमायझॉन, मिक्झिन ही याची उदाहरणं आहेत. चक्रमुखी, तोंड चक्रासारखं असणारे ते चक्रमुखी. नंतरचा वर्ग आहे मत्स्य, शीतरक्ती. शीतरक्तीचा अर्थ काय? थंड रक्त असा नाही आहे. शीतरक्तीचा अर्थ जर आजूबाजूचं पर्यावरणाचं तापमान बदललं तर ह्यांच्या शरीराचं तापमान सुद्धा बदलतं, ते शीतरक्ती. समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात, फक्त पाण्यातच राहतात मासे. यांचं शरीर बघा, दोन्ही टोकांना निमुळतं आणि मध्यभागी फुगीर. असं का आहे? तर पाण्यात राहतात. पाण्याचा विरोध, प्रतिरोध म्हणजे विरोध, कमीत कमी व्हावा म्हणून यांचं शरीर दोन्ही टोकांना निमुळतं असतं. पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित. युग्मितचा अर्थ बघा जोडी आहे, जोडी पण आहे, आणि पुच्छपर असतं त्याची जोडी नसते, तो अयुग्मित. पुच्छपराचा उपयोग दिशा बदलण्यासाठी होतो आणि बाकीच्या परांनी वल्ह्यासारखं काम करतात, पाण्याला मागे ढकलतात. यांचं बाह्य कंकाल खवल्यांच्या रूपात असतं, तर अंतःकंकाल कास्थीमय किंवा अस्थिमय असं असतं. आणि श्वसन कल्ल्यांच्या द्वारे होतं. याच्या आतमध्ये कल्लाविदर लिहिलं ना, ह्याच्या आतमध्ये कल्ले असतात, लाल झालर, आणि त्याच्यातून पाणी आत शिरतं, तेव्हा त्या पाण्यातला ऑक्सिजन घेतला जातो आणि तोंडातून ते पाणी बाहेर सोडलं जातं, किंवा उलटं, तोंडातून आत घेतलं जातं आणि कल्ल्यामधून बाहेर सोडलं जातं. रोहू, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे ह्यांचा सुद्धा संघ वर्ग खूप मोठा आहे. चित्र बघूया आपण. ही बघा सगळे, काही तुमच्या ओळखीचे असतील. पापलेट, त्याचेच काही प्रकार, हे रेफिश, नंतर हे सगळे वेगवेगळे माशांचे प्रकार आहेत. पण कोणाचंही शरीर बघितलं तर ते दोन्ही टोकांना निमुळतं आणि मध्यभागी फुगीर असं असतं. मत्स्यवर्ग सगळ्यांच्या अंगावर खवले असतात. पुढचा वर्ग आहे उभयचर, ॲम्फिबिया. उभय म्हणजे 2, चर म्हणजे आयुष्य. त्यांचं आयुष्य 2 ठिकाणी घालवतात ते प्राणी त्यांच्या डिंब अवस्थे म्हणजे त्यांची अंडी, छोटी पिल्लं पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. तोपर्यंत त्यांना कल्ले असतात, आणि बेडूक मोठे झाले की ते पाण्यात सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात. जलीय आणि वायू श्वसन करतात म्हणून यांना उभयचर म्हणतात. काही अवस्थांमध्ये ते जलीय श्वसन म्हणजे पाण्यात विरघळलेलं ऑक्सिजन घेतात, तर प्रौढ झाल्यानंतर वायू श्वसन.
बेडूक पाण्यात राहतात तरी श्वास घ्यायला पाण्याच्या पृष्ठभागावर येतात बघा, त्यांचं नाकच दिसतं वर फक्त, ते वायुश्वसन. उपांगांच्या 2 जोड्या, मागचे 2 पाय, पुढचे 2 पाय. त्यांच्या पायांमध्ये पडदे असतात. का बरं? पोहण्यासाठी. मागच्या पायांमध्ये पडदे असतात, तर पुढच्या पायांमध्ये नाही आहेत बोटांमध्ये पडदे. उड्या मारण्यासाठी त्यांची अशी रचना आहे की मागचे पाय लांब आणि पुढचे पाय तोकडे. आणि मागच्या पायांचा उपयोग जेव्हा ते पाण्यात असतात तेव्हा पोहण्यासाठी सुद्धा होतो, वल्ल्यासारखा. बाह्य कंकाल नसते, म्हणजे त्वचेवर कसलंही आवरण नाही. मृदू असते त्वचा आणि एका बुळबुळीत पदार्थ असतो त्याच्यावर, त्याच्यामुळे ती श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. कान नाही आहे ह्यांना, पण कर्णपटल आहे. टिम्पॅनम म्हणतात त्याला. हे कर्णपटल आहे, ह्याच्यातून त्याला आवाज ऐकायला जातात. मान नसते. डोकं, धड आणि पाय. डोळे बटबटीत असतात आणि डोळ्यांवर पापण्या असतात. इथे तुम्हाला दिसतोय हा जास्त करून आपण बघतो बेडूक. खरखरीत खडबडीत त्वचा असेल तर तो टोड, सॅलॅमेंडर इत्यादी उभयचर वर्गातले प्राणी आहेत. आधीचे सगळे पाण्यात राहत होते बघा, माशांपर्यंत. आता प्राणी पाण्याच्या बाहेर आले, तरी बेडूक अर्ध आयुष्य पाण्यात, अर्ध आयुष्य जमिनीवर असं घालवतं. कशी प्रगती होत गेली प्राण्यांची, उत्क्रांती कशी होत गेली, हे सुद्धा वर्गीकरणात आपण बघत बघत जायचं असतं. पुढचा आहे वर्ग सरीसृप, सरपटणारे, रेप्टिलिया. आताच मी म्हटलं तसं प्राणी उत्क्रांतीचा जो क्रम आहे, उभयचरांमधून पूर्णपणे भूचर झाले आणि सरपटणारे पहिले प्राणी. यांना पाय आहेत, पण शरीराच्या मानाने पाय तोकडे आहेत, त्यामुळे त्यांना बहुतेकांना सगळ्यांना सरपटावं लागतं. तर पहिल्या धड्यात आपण बघितलं की सापसरडी, तिची जमिनीत खणायची सवय होती, तिच्यात उत्क्रांती होत 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 तिचे पायच नाहीसे झाले हजारो वर्षांनी आणि बनले ते साप. हे सुद्धा सरपटच चालतात. या सगळ्यांच्या शरीरावर खवले असतात, पण कोरडे, त्वचा कोरडी आणि खवलेयुक्त. शीतरक्ती, पुन्हा तोच अर्थ की जर बाहेरचं तापमान बदललं हवेचं, तर ह्यांच्या शरीराचं तापमान बदलतं, ते शीतरक्त. पाय तोकडे असल्यामुळे शरीर उचललं जात नाही, म्हणून ते सरपटतात. शरीर आणि धड याच्यामध्ये मान असते छोटीशी. पायांना बोटं आहेत, पण त्या बोटांना नख असतात. आता ह्याच्यातले जे पाण्यात राहतात, कासवाचे 2 प्रकार आहेत. टॉर्टॉईज म्हणजे जमिनीवरचं कासव, आणि टर्टल म्हणजे पाण्यातलं कासव. याच्या बोटांमध्ये मात्र पडद्यांसारखे भाग आहेत, तिथे दिसतात बघा, पोहण्यासाठी त्याला. हा संघ सुद्धा खूप वेगवेगळ्या प्राण्यांनी बनलेला आहे वर्ग. सरडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यात मगर, सुसर हे सुद्धा मोठे सरडे. हा बागेतला सरडा, गेको नावाचा सरडा, घरातच सापडणारी पाल ही सापसरडी. शिवाय सापांचा म्हणजे पाय नसलेल्या सरीसृपांचा एक मोठा गट आहे, खूप त्याच्या जाती आहेत. शॅमेलियन हा आहे रंग बदलणारा सरडा. कासवं वेगवेगळ्या प्रकारची. ह्या सगळ्यांनी मिळून बनतो सरीसृप प्राणी वर्ग, आणि हे सगळे सरपटतात. त्याच्यानंतरचा आहे पक्षी वर्ग. कशेरुस्तंभयुक्त प्राणी. कशेरुस्तंभ आला इकडे आता शरीरात. पूर्णपणे खेचर, किंवा खगचर पण म्हणतात त्यांना, म्हणजे आकाशात विहार करणारे. त्यांचा जास्तीत जास्त वावर आकाशात असतो, ते खेचर. त्याच्यासाठी अनुकूल झालेलं शरीर, म्हणजे पुन्हा दोन्ही टोकांना निमुळतं, शरीराचं वजन कमी, पाय त्यांचे तोकडे असतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4पैकी पुढच्या 2 पायांचे पंखात रूपांतर झालेलं असतं. पक्ष्यांना 2च पाय दिसतात, पण ते खरे त्यांचे 2 पंख हे सुद्धा त्यांचे आधी पाय होते. उष्ण रक्ती आहेत बघा, कशी उत्क्रांती झाली. उष्ण रक्तीचा अर्थ शरीराचं म्हणजे बाहेरचं तापमान बदललं हवेचं, तरी ह्यांच्या शरीराचं तापमान मात्र बदलत नाही.
कायम राहतं ते उष्ण रक्ती, तापमान स्थिर राखू शकतात. माशांसारखं यांचं सुद्धा शरीर हवेला प्रतिरोध कमीत कमी व्हावा म्हणून दोन्ही टोकांना निमुळतं आणि मध्यभागी फुगीर. अगदी छोटीशी चिमणी जरी तुम्ही बघितली तरी तिचं शरीर तसंच असतं, दोन्ही टोकांना निमुळतं आणि मध्यभागी फुगीर. अग्र उपांग म्हणजे पुढचे पाय पंखांमध्ये परिवर्तित झालेले असतात. अंगुली म्हणजे काय, बोटं खवल्यांना, फक्त ह्यांच्या बोटांवर खवले असतात पण ते छोटे छोटे पिसांसारखेच असतात, त्यांना नखं असतात. आता इथे बाह्य कंकाल आहे. सरीसृपांच्या बाबतीत बाह्य सांगाडा खवल्यांचा होता, माशांच्या बाबतीत खवल्यांचा होता, उभयचरांच्या बाबतीत त्यांना बाह्य कंकालच नव्हता. तर इकडे पक्ष्यांचा बाह्य कंकाल संपूर्णपणे पिसांनी बनलेला आहे. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात, सगळ्या शरीरावर पिसं असतात त्यांच्या. शीर आणि धड म्हणजे डोकं आणि धड याच्यामध्ये मान असते, मान दिसते बघा सगळ्या पक्ष्यांची. जबड्याचं रूपांतर चोचीमध्ये बघा, महत्वाचं आहे. सगळ्या पक्ष्यांना चोची आहेत. याच्यातले सुद्धा तुम्ही बघाल तर म्हणतो आपण खेचर यांना, पण काही पक्षी पाण्यात सुद्धा आहेत. कोणते? बदक, बदक पाण्यात राहतं ना. नंतर पेंग्विन बर्फात राहतो. नंतर काही मोर फार कमी उडू शकतात. मोर, कोंबडी, शहामृग, टर्की हे आहेत ते उडू शकत नाहीत जास्त. पंख आहेत त्यांच्या शरीराला पण त्या पंखांच्या मानाने शरीर मोठं असल्यामुळे यांना कावळे, चिमण्या, घार हे जे उडून एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात, पोपट वगैरे, तसं ह्यांना खूप अंतर उडता येत नाही, थोड्या अंतरापर्यंत उडू शकतात. पाण्यातले बघत होतो आपण, हंस, स्वान म्हणजे हंस, गुज बदकाचीच एक जात आहे, आणि डक म्हणजे बदक, हे पाण्यातले आहेत. हे काही ह्यांचे पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात आणि बाकीचे झाडांवर त्यांचं वास्तव्य जास्त असतं आणि उडतात हवेमध्ये. तर हा सुद्धा मोठा वर्ग आहे पक्ष्यांचा. आणि सर्वात शेवटचा प्राणी वर्ग आहे सस्तनी, मॅमॅलिया. हे नाव कशावरून आलंय तर यांची सगळ्यांच्या माद्या पिलांना जन्म देतात. आधीपर्यंतचा जो होता संघ ते सगळे मादी अंडी घालते आणि अंड्यातून पिलं बाहेर पडतात. पण हा प्रगत संघ आहे, इथे माद्या पिलांना जन्म देतात आणि दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी हे या संपूर्ण संघाचं वैशिष्ट्य आहे वर्गाचं. आणि त्या ग्रंथी असणं हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. त्या दुधावरती मुलं वाढतात, पिल्लं त्यांची. हे सुद्धा उष्ण रक्ती आहेत, म्हणजे हवेचं तापमान बदललं तरी शरीराचं तापमान कायम राखलं जातं. डोकं, मान, धड आणि शेपूट हे यांच्या शरीराचे 4 भाग असतात. आपली शेपूट नाहीशी झाली आहे माहिती आहे तुम्हाला, बाकी सगळ्यांना शेपूट आहे. बोटांना नख, नखर किंवा खूर, खूर असतात ना, गाई, म्हैशी, हरणं यांना खूर असतात. आपली जशी नखं आहेत तशी त्यांना खूर असतात, जास्त मजबूत आणि मोठे नखांसारखे भाग. बाह्य कंकाल केस किंवा लोकर या रूपात असतं. आपल्या शरीरावर केस आहेत, मेंढ्यांच्या शरीरावर लोकर आहे, अस्वलाचे वगैरे लांब केस आहेत. प्रचंड मोठा वर्ग आहे. मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ याच्यात सुद्धा एक उडणारा आहे, वटवाघूळ. बाकी सगळे जमिनीवरचे आहेत. तर डॉल्फिन, देवमासा, जरी आपण त्याला मासा म्हटलं तरी तो मासा नाही आहे, तो सस्तनी आहे. हे पाण्यात राहणार आहेत. सील, बुलरस हे सुद्धा पाण्यात राहतात. ह्यांचा वावर, संचार सगळीकडे आहे. काही जलचर आहेत, काही भूचर आहेत, बहुतेक सगळे भूचर आहेत. तर वटवाघळासारखा एखादाच आकाशात राहणारा प्राणी आहे. आणि हे सर्वात प्रगत समजले जातात. त्यांच्या मेंदूची वाढ इतर प्राण्यांच्या मानाने जास्त आहे आणि त्यातल्या त्यात मानवाची तर आणखीच जास्त आहे. तर हे होतं प्राण्यांचं वर्गीकरण. पुन्हा एकदा आपण प्रचलित वर्गीकरण कसं होतं बघूया. प्राणीसृष्टी, उपसृष्टी, असमपृष्ठरज्जू. पूर्वी त्याच्यात आदिजीव घातलेले होते, 10 समजले जायचे संघ.
फार पूर्वीच्या म्हणजे आधीचं जे होतं त्याच्यात आधी जीव होते. म्हणजे कोण? अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम. हल्ली त्यांचा प्रोटिस्टा नावाचा वेगळा संघ केलाय. पूर्वीच्या प्रमाणे 10 समजले जायचे, आता 9च आहेत. रंध्रीय, सिलेंटेराटा, चपटे कृमी, गोलकृमी, वलयी, संधिपाद, मृदुकाय, कंटकी चरमी आणि अर्धसमपृष्ठरज्जू. यांना पृष्ठरज्जू नाही म्हणून असमपृष्ठ. आणि ज्यांना पृष्ठरज्जू आहे त्यांचे पुन्हा 3 आहेत. युरोकॉर्डेटा म्हणजे पुच्छ समपृष्ठरज्जू, नंतर सिफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा पृष्ठवंशीय. आणि पृष्ठवंशीयांचे पुन्हा 6 वर्ग आहेत जे आत्ता आपण शेवटी बघितले. चक्रमुखी, मत्स्यवर्ग, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तनी. तर ह्या संपूर्ण प्राणीसृष्टीचे असं आपण वर्गीकरण करतो. हे का शिकायचं? तर तुम्हाला त्याचे प्रत्येक वर्गाचे किंवा संघाचे गुणधर्म माहिती पाहिजेत. आता उदाहरणार्थ हे 2 प्रश्न आहेत बघा. सुसर, मगर यासारखे पाण्यात सुद्धा राहतात आणि जमिनीवरही राहतात. मग ते उभयचर आहेत का? नाही आहेत. ते सरीसृपच आहेत. कारण कशावरनं ओळखायचं? तर त्यांना शरीरावर खवले आहेत, मग ते झाले सरीसृप. आणखी पण आहेत, तुम्हाला त्याच्यात डिटेलमध्ये जायचं नाही आहे, पण अगदी बघायला गेलं तर उभयचरांचं हृदय 3 भागांनी बनलेलं असतं आणि सरीसृपांच्या शरीरामधल्या हृदयाचे 3.5 म्हणता येईल. 3 पूर्ण आणि त्याचं अर्धच काहीतरी विभाजन झालेलं असतं. 3.5 भागाचं हृदय असणं हे सरीसृपांचं लक्षण आहे. मग सुसर, मगर जरी पाण्यात आणि जमिनीवर राहिली तरी ती उभयचर नाही, ते आहेत सरीसृप. गुळगुळीत त्वचा आहे का त्यांची? नाही आहे. त्यांच्या शरीरावर खवले आहेत टोकदार आणि काटेरी, ते सरीसृप. देवमासा, वालरस, सील, डॉल्फिन हे पाण्यात राहतात. मग ते मासे आहेत की सस्तनी आहेत? पुन्हा असंच म्हणू शकतो का आपण की जे पाण्यात राहतात ते मासे? यांना पोहायला जरी पर असले तरी तुम्ही देवमाशाचं वैशिष्ट्य बघितलं असेल, तो वरती येतो तेव्हा प्रचंड मोठा पाण्याचा फवारा वर उडतो. हे काय तुम्हाला बघण्यासाठी त्यांनी फवारा उडवलेला नसतो. त्याच्या शरीरात आहे फुफ्फुस. तो वरती येतो तेव्हा हवा शोषून घेतो आणि खाली जातो. त्या हवेतला ऑक्सिजन संपला की परत वर येतो आणि त्याचा उच्छ्वास एवढा मोठा असतो की त्या उच्छ्वासाबरोबर समुद्रातलं पाणी वर उडतं. म्हणजेच देवमाशाला श्वसनासाठी इतर माशांसारखे कल्ले नाही आहेत, फुफ्फुस आहेत. आणि हे अंडी न घालता पिलांना जन्म देतात. अशा काही लक्षणांमुळे ते जरी पाण्यात राहत असले, दिसले माशांसारखे, तरी ते मत्स्य वर्गात समाविष्ट नाही आहेत, सस्तनी आहेत. मग ह्या सगळ्याचा प्रकरणाचा सारांश काय? तर तुमच्या आजूबाजूला जे प्राणी तुम्हाला दिसतात, घरात दिसतात, मुंग्या, उंदीर, पाली, चिमण्या असतात, घरात दिसतात, बागेत दिसतात, रस्त्यात दिसतात, कुठेही गेलात तर जे आजूबाजूला दिसतात प्राणी, त्यांचं नीट निरीक्षण करायचं. त्यांचे लक्षणं तपासायची नुसती बघून, निरीक्षणाने. आणि ते कोणत्या वर्गातली आहेत हे तुम्हाला त्यांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. वर्गीकरणाचा अभ्यास करताना, त्यांचं निरीक्षण करताना आत्ताच मी म्हटलं नुसतं बघायचं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. शिकारीला तर हल्ली बंदीच आहे, गुन्हा येतो. पण अभ्यास करताना सुद्धा कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही प्राण्यांना याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. निसर्गाचा समतोल राखायला आपणच मदत केली पाहिजे. प्राणी आहेत, त्यांना बोलता येत नाही आहे म्हणून असं नाही आहे की आपण त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कोण आहोत. निसर्गाने सगळ्यांना सारखं दान केलेलं आहे. आपल्या एवढाच निसर्गाचा त्यांच्यावर हक्क आहे, म्हणून त्यांना इजा होणार नाही हे आपण काळजी घ्यायची. तर हे होतं आपलं 6वं प्रकरण, प्राण्यांचं वर्गीकरण. आता मला खात्री आहे की तुम्हाला आजूबाजूला दिसणाऱ्या प्राण्यांचा वर्ग, संघ ओळखता येईल आणि त्याचे गुणधर्म तुम्ही इतरांना सांगू शकाल. धन्यवाद.